Hello, this is the Maya Artifact episode number 446, part 2. ॲक्च्युली मी त्याच्या अगोदर रेकॉर्ड केला आहे आर्टिफॅक्ट एपिसोड 5 वाजता. मला वाटलं की काय मी आता एकटा राहून राहिलो थोडंसं, त्यामुळे नाही का मला बडबड करायला कोणतरी तर पाहिजे सोबत राहा. म्हणजे वर्धेत होतो तेव्हा मित्र राहायचे, त्यांच्यासोबत टाईमपास केला का थोडं फ्री वाटायचं. पण आता इथे कोणी नाही, इथे कोणी मित्र वगैरे नाही, तर त्यामुळे मग स्वतःसोबत थोडा बोलून घ्यायचं आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये जेवढं बडबड करायचं आहे. आणि इट इज गुड, रिअली गुड. म्हणजे जेवढा वेळ मी स्वतःला टाईम देईन, स्वतःसोबत बोलीन, तर मला कळेल का मी कुठे आहे, काय माझी पोझिशन कुठे आहे, मला कशा प्रकारे डिसिजन घ्यायचे आहे. सो दॅट इज इट. पार्ट 2 रेकॉर्ड करण्याचं कारण काय होतं की फर्स्ट ऑफ ऑल मी 5 वाजता बहुत डेस्परेट होऊन राहतो आहे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यासाठी. कारण दिवसभरात जे काही गोष्टी होऊन राहिल्या, कारण इट्स अ न्यू चॅप्टर ऑफ माय लाईफ. तर एक नवीन गोष्ट होणार होती माझ्या लाईफमध्ये, तर त्यामुळे बहुत काही गोष्टी साऱ्या नवीन होत्या. आणि त्यासोबत येणारे जे एक्सपिरियन्स होते ते पण बहुत सारे नवीन आहे. आणि त्या एक्सपिरियन्सचा होणारा माझ्यासोबत जो आहे फिलिंग्स, ते पण थोडी बहुत चेंज होत होती. त्यामुळे मी बहुत डेस्परेट होत होतो त्याला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यासाठी. त्यामुळे 5 वाजताच रेकॉर्ड केला. बट आता पण मला रेकॉर्ड करूशी वाटत आहे, कारण मला बोलायचं होतं. सो दॅट्स वाय. हां, तर मी म्हणत होतो की आपण फिल्म स्कूल तर जॉईन करूच ऑफकोर्स, तर बट वी नीड अ टाईम. कारण जोपर्यंत मी सेटल नाही होत तोपर्यंत मी जिमचा आणि फिल्म स्कूलचा काहीच हे घेऊ शकत नाही. बेटर आहे पहिले लागून जा, कुठे ना कुठे लागून जा. हार्डली 10-15 दिवस तरी जॉब कर. देन तुला वाटेल की 10-15 दिवस का यू आर गेटिंग परफेक्ट, म्हणजे ठीक आहे, आता तू इंडिपेंडंट झाला. तर मग तू स्टेप फॉरवर्ड घे, जिम जॉईन कर, फिल्म स्कूल जॉईन कर, हळूहळू डेस्टिनीला क्रॅक आउट करण्याचा प्रयत्न कर. दॅट इज अ गुड थिंग, राईट. इथेही मामाजी जरी मोठ्या पदवीवर असन, जरी ते एक डायरेक्टर म्हणून आहे, याचे डायरेक्टर नाही रे, एक मोठ्या पदवीवर आहे, एक सुपरवायझर आहे, एक बिग सुपरवायझर, तर तरी पण त्यांना खूप काही रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि त्यांना एकदम गेल्याबरोबरच एकदम लागून होऊन असं काही होणार नाही. त्यांनी प्रयत्न करून राहिल्या हळूहळू प्रत्येक गोष्टीमध्ये. सो दॅट्स ऑल. आणि बेटर आहे. म्हणजे काय, हे मामाजी तर सोबत असतात आता, तर हार्डली 10-15 दिवसात ते कुठे ना कुठे लावून देईन, काही ना काही जुगाड करणंच, आणि आपल्या तिथला पॉवर प्लांटमध्येच कुठे ना कुठे चिटकून देईन. जरी मला 10-15 हजार रुपये पेमेंट जरी भेटलं तर दिट इज गुड, ग्रेट. म्हणजे मी माझे जे आहे डेस्टिनीला क्रॅकआउट करू शकतो. इट इज गुड. तर वडिलांचा फोन आला होता. त्यांनी म्हणलं कसं आहे वगैरे, काय. ऑफकोर्स पहिला दिवस आहे तो. आईवडिलांची आठवण येते का? नाही राव, नाहीच. मी स्वतःला बहुत जास्त हे करून ठेवला आईवडिलांपासून. बहुत दिवसा अगोदर पासून मी आईवडिलांसोबत बहुत कमी कॉन्टॅक्ट ठेवत आहे. त्यामुळे नाही का, ते असले नसले थोडं बहुत वाटते, बट इतका पण जास्त वाटत नाही. त्यांना एकदम मिस करून राहिलो किंवा वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट, असं काय होणार नाही. कारण मला पहिलेच माहीत होतं, कारण मला माझी डेस्टिनीला क्रॅकआउट करण्यासाठी थोडं बहुत सॅक्रिफाईस तर करायला लागेल. ऑफकोर्स पॅरेंट्स, राईट, फ्रेंड्स अँड सम अदर स्टफ दॅट्स मेड मी रिअली इम्पॉर्टंट इन माय लाईफ. सो दॅट शुड आय हॅव टू सॅक्रिफाईस दॅम. सो आय विल. मी काय म्हणणार होतो की
मी हेच म्हणणार होतो, अजून काही खास म्हणणार वगैरे काही होतं नाही. म्हणजे मला जेव्हा नाही का जेवढं मजा येते एक फिल्म बनवण्यामध्ये, तर तेवढी मजा मला पढाईमध्ये नाही येत राव. सांगतो, मी इतका जास्त पढाई वगैरे नाही केली. स्पेशली ग्रॅज्युएशन पण तर नाही केलं राव मी. हार्डली डिप्लोमा केला इंजिनिअरिंगचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, आणि इथे लागून गेलो पॉवर स्टेशनमध्ये. भेटत 10-12 जॉब. तिथून फिल्म स्कूल जॉईन केली. फिल्म स्कूल जॉईन केल्यानंतर मग तिथले हळूहळू तिथे करिअर बनवून गेलो. मग तिथे मला हळूहळू वे दिसत भेटलेला, माझा इंटरेस्ट वाढत राहिला, आणि त्या इंटरेस्टसोबत येणारा जो एक्सपिरियन्स आहे तो पण चांगला वाढत गेला. आणि त्या एक्सपिरियन्सवर असलेले क्वालिफिकेशन वाढत गेले, क्वालिफिकेशन रिलेटेड टू दी फिल्म स्टुडिओ. मग तिथून मुंबई, मग हळूहळू एक्सपांड होऊन राहिला. मी डिप्लोमा इन फोटोग्राफी, डिप्लोमा इन डिरेक्शन, डिप्लोमा इन ॲक्टिंग काफी याच्यात केलं, आणि याचा मला पुढे फायदा पण झाला. त्यामुळं पढाई वगैरे मी खूप दिवसा अगोदरच त्याला गुड बाय म्हणलो होतं. सो माझ्याकडून नाही पढाई वगैरे, शुड प्रॉबेबली लेट इट गो. म्हणजे मी असं नाही म्हणत ते बहुत जास्त मॅटर करते. जर तुम्ही स्टुडंट असाल आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्ये तुमचं म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे का तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे, काय इम्पॉर्टंट नाही. जर तुम्हाला इम्पॉर्टंट आहे की फिल्म बनवणं, तर यू शुड प्रॉबेबली लर्न हाऊ टू मेक मूवी. जर तुम्हाला एखादी इंजिनियर व्हायचं आहे, तर यू शुड प्रॉबेबली लर्न ऑफ इंजिनिअरिंग. सो दॅट इज द बेसिक फंडा. जर तुम्हाला या करिअरमध्ये जायचं आहे, इथला इंटरेस्ट आहे, तर तुम्हाला तिथलं करिअर चूज करावं लागेल, अँड देन यू हॅव टू गो देअर. राईट. म्हणजे प्रत्येक वेळेस असं नाही म्हणत का खूप महान व्यक्ती खूप जास्त शिकलेला असतो. नथिंग. आपल्या देशाचा पंतप्रधान तो चाय विकणेवालाचा बंदा असतो. त्यांनी लहानपणी चाय विकत होता. सो या इट इज गुड. तो चाय विकून राहिला होता. तर मग आपण असं म्हणू शकतो का आपल्या देशाची अशी हालत आहे का आपल्या देशातला प्रधानमंत्री एक चाय विकणार व्यक्ती प्रधानमंत्री बनू शकतो, तर आपल्या इंडियामध्ये कोणी प्रधानमंत्री बनू शकतो. सो दॅट इज नॉट. ॲक्च्युली काय असते की एक बंदा आहे जो चाय विकून राहिला आहे, त्याच्या डोक्यात बहुत काही चालत राहते. त्याच्या डोक्यात क्लिनिंगचे फंडे हळूहळू, म्हणजे जर समजा त्याचं मन चांगलं असन तर त्याला कळते का जाणीव काय असते आणि सिच्युएशन काय असते, गरिबी काय असते, आणि त्याच्यातून ते कसे लोक सांभाळून घेतात स्वतःला. आणि तेच लोक नाही का त्यांना कळते का त्यांच्यावर काय बीतली आहे. मग त्यांना वाटतात की जर आपण प्राईम मिनिस्टर झालो आहे, तर ही आपल्यासोबत झालेली घटना आहे ती आपल्या मुलांपाशी किंवा आपल्या देशामधल्या मुलांसोबत नाही व्हावी. त्यामुळे नाही का ते हमेशा केअर घेतात ॲज लाईक युअर पॅरेंट्स. लाईक तुमचे पॅरेंट्सांनी तुमच्यासाठी खूप काही केलं आहे. व्हाय? कारण त्यांना कळतंय की पैसा का असते, त्यांची ते कुठपर्यंत असते. म्हणजे त्यांनी जे सोसलं आहे, जे सोसलं म्हणजे आहे जे काही सिच्युएशन त्यांनी हँडल केली आहे, ते सिच्युएशन बहुत रॉंग होती. आणि एवढ्या रॉंग परिस्थितीमध्ये राईट थिंग्स करणं इज रिअली डिफिकल्ट. त्यामुळे नाही का ते लोक आणि त्या राईट थिंग करून आपली स्वतःची प्रगती करून मग आपल्या मुलांना रेस करून त्यांना असं वाटतात की आपल्या मुलांना त्याच्यापासून दूर ठेवावं, स्ट्रगलिंगपासून किंवा याच्यापासून. लाईक माझ्या वडिलांनी हार्डली ते औरंगाबादला होते तेव्हा त्यांनी बहुत कमी वगैरे जेवायचे. त्यांना थोडीशी भाकर पाणी वगैरे वगैरे बहुत, म्हणजे त्यांचं डाएट बहुत गरिबीच्या परिस्थितीमधून होते. माझे आजी आणि आजोबा, माझे आजोबा एका पाटलाच्या घरी याचं नोकर म्हणून काम करायचे, आणि आजी शेतमजूर होती, काही अनपड गवार दोघे जण. आणि त्याच्यामधून त्यांचे मुलं शिकले, जे की माझे मोठे वडील, माझे वडील आणि आत्या शिकली नाही, बट
तिचं लक चांगलं होतं, त्यातलं तिला चांगला नवरा भेटला, त्यामुळे तिने प्रगती केली. बट दॅट्स नथिंग. बट सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्या 2 मुलांनी, स्पेशली त्या मोठ्या वडिलांनी, माझ्या मोठ्या वडिलांनी बहुत जास्त प्रगती केली इन द सेन्स मेहनत केली. त्यांनी प्रत्येक गोष्ट अचीव करण्यासाठी मेहनत बहुत जास्त गरजेचं असते, आणि त्या मेहनतीला फळ देते कॉन्फिडन्स. जर तुमच्यापाशी कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही प्रॉपरली मेहनत करता. प्रॉपरली तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल तर तुमच्यामध्ये गट्स बनते, आणि ते गट्स टिकून ठेवण्यासाठी कॉन्फिडन्सची गरज असते. आणि त्या कॉन्फिडन्स जेव्हा हळूहळू वाढते तेव्हा नका करेज म्हणजे एक प्रकारे न भिणारा, कोणत्या सिच्युएशनला हँडल आउट करणारा करेजसुद्धा वाढते. हळूहळू काही क्वालिटीज नाही का आपल्या याच्यामध्ये सामील होऊन जातात. जेव्हा जसे आपण मोठे होत जातो तसे नाही का आपल्याला कळते की सिच्युएशन कशी आहे आणि त्याला हँडल कसं करायचं आहे, आणि त्यासाठी लागणार एक वेगळी प्रकारची फिलिंग किंवा वेगळ्या प्रकारचा एक्सपिरियन्स कशा प्रकारे काम करू शकतो हे हळूहळू ह्युमन बिंग्सला कळते. त्यामुळे नाही का त्यांनी ते लोक एवढे प्रगती होतात. त्यामुळे आपली स्पीसीज अर्थवर बहुत जास्त हे होऊन राहिली, डेव्हलप होऊन राहिली. व्हाय? कारण आपल्याला कळते की आपण कोण आहे. आपण स्वतःची स्टडी करू शकतो, कोणा मटेरियलची स्टडी करू शकतो, अदर थिंगची स्टडी करू शकतो. त्यामुळे आपण डेव्हलप होत आहे, आणि दॅट इज गुड. कारण जेव्हा आपण स्वतःचा विकास करतो त्यालाच एक प्रकारे डेव्हलपमेंट असं म्हणतात, राईट? सो या, आणि हो तरी थोडंसं 5-10-15 दिवस थांबावं लागेल. 10-15 दिवस तरी बहुत होऊन जाईल. उद्या बहुतेक मामाजी सोबत मला खापर खेळायला जावं लागेल, तर मी जातो उद्या खापर खेळायला. तिथे थांबतो, तिथे पाहतो कशी आहे काय सिच्युएशन वगैरे वगैरे. देन आय शुड प्रॉब्ली हिट टू माय डेस्टिनी. या, नागपूर इज अ रिअली गुड सिटी आहे, काफी चांगली सिटी आहे. म्हणजे इथे मुंबईसारखा बहुत जास्त क्राऊड पण नाही, आणि एकदम खेडेगावातल्यासारखा एकदम हे पण नाही. मुंबई इज अ रिअली नाईस प्लेस, आणि खूप चांगली गोष्ट आहे इथे अशा प्रकारचं एन्व्हायरमेंट तयार करणे इथे. कारण इट इज अ रिअली नाईस सिटी, आणि हे तर स्मार्ट सिटीमधून पण येणार आहे, कारण महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. सो या, इट इज इट. बहुत बडबड करत आहे मी, बहुत जास्त बडबड करत आहे. बट का करू आता, दुसरं काही आहे नाही, त्यामुळे चलो हेच करा. आता जेवण झालं, का करावं. आज आत्यानी झिंग्याची भाजी बनवली, काफी अजीब भाजी होती यार. मी अशा प्रकारे झिंगे कधीच नाही पाहिले. एकदम कॉक्रोच टाईप, मोठे मोठे कॉक्रोच टाईप होते, आणि त्यांना पाहूनच अरे बापरे काय, कोणते किडे. इट्स अ रिअली रिअली क्रिपी. कारण मी नवीन थिंग्स करण्यासाठी, खाण्यासाठी, कारण मी खाण्याबाबतीत नाही का इतका हे नाही, म्हणजे बहुत जास्त व्हेरिएशन टाईप ऑफ खाना मला बिलकुल आवडत नाही. मला बिलकुल नॉर्मल खाणं पाहिजे. पोळी, भाजी, भात, वरण, वांगे, व्हेजिटेरियन. नॉन व्हेजिटेरियनमध्ये मटन, चिकन ठीक आहे, मकडा, कोंबडा किंवा बकरी ठीक आहे ना, कारण हे नॉर्मल स्टफ आहे. तू म्हणशील किडे खा आणि काही खा, तर दॅट इज नॉट फेअर. म्हणजे मी ट्राय करीन म्हणा, पण असं नाही का त्याला बिलकुल हे करीन, कारण नाही आवडत राहावं अशा काही काही गोष्टी. सो खाण्याबाबतीत मी एवढा जास्त हे नाही आहे. चोचलेपणा तर मला बिलकुल आवडत नाही खाण्याच्या बाबतीत. खाण्याच्या बाबतीत मला जेवढं साधं असेल तेवढंच ठीक वाटतंय. Diet is good for health when the diet is really perfect. So yeah, it is it. आता वर्धेला असो काय करत असतो. आज वर्धेला असतो ना, तर ॲक्च्युली पेपर सुरू आहे. बादल, वैभ्या, पिंट्याचे पण पेपर सुरू आहे. त्यामुळे नाही का विशालला मी असतो, तर विशालला पण
त्याच्या फॅमिलीला सोबत असं, म्हणजे त्याची आई बिमार आहे त्यामुळे तो तिकडे असता. तर मी घरी असतो, वायफाय छडत असतो एकदा, आणि ते एखादी पिक्चर वगैरे पाहत असतो, किंवा असं एक्समॅन एपोक्लिपिस पाहिला असता तर आज मी त्याचा रिव्ह्यू दिला असता कशा प्रकारे आहे. आता टॉकीजमध्ये पिक्चर पाहणं भाऊ, नागपूर आहे इथे 200-250 रुपये तिकीट आहे. पागल झाला, 200-250 रुपये तिकीट एक्समॅन साठी. मी 60 रुपयात पाहून येतो, जे की बेटर चॉईस आहे माझ्यासाठी. 60 रुपयात मस्त फुल ऑन एंटरटेनमेंट पण होते, बेटर पण वाटते, आणि डबल ही पाऊस वाटते. 60-120 रुपये ठीक आहे, 100-120 रुपये 150 रुपये खर्च करणं काही वाटत नाही. 250 रुपये एका पिक्चरसाठी. सो हाऊ कुड यू मॅन, म्हणजे किती. त्यापेक्षा बेटर आहे 3G प्लॅन मारा 150 रुपयाचा, तोच पिक्चर डाउनलोड करून घ्या आणि 10 वेळा पहा. सोबत 2-3 पिक्चर पण डाउनलोड करून घ्या आणि 10 वेळा पहा. दॅट इज गुड डील, राईट. कॅमरिकमध्ये भेटेल तर मग थोडं पेशन्स ठेवा, अँड देन यू कॅन गो. नागपूरला आलो तर थोडंसं मुलीच्या हंटिंगसाठी काही ना काही करावं का, म्हणजे नागपूरमध्ये बहुत चांगल्या मुली असतात. चांगल्या म्हणजे बहुत दिसायला सुंदर वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. पण राव, मी नागपूरमधून आलो तर हार्डली 12 घंटे पण नाही झाले. मी 2 वाजता आलो आणि आता नियर अबाउट 9:30 झाले. तर पाहू ना राव, शोधू ना, म्हणजे जर ते पर्सन मला समजून घेत असेल तर. राईट नाव थोडं सॅटिस्फॅक्शनसाठी तर पाहिजे ना राव, काही ना काही. म्हणजे सॅटिस्फॅक्शन म्हणजे भूक, म्हणजे लाव, म्हणजे त्याचा बलात्कार नाही करणार आहे आल्याबरोबर मी त्याचा, ऑफकोर्स नॉट. म्हणजे लाईक मी एक साऊथ पोल आहे, ती एक नॉर्थ पोल आहे, तर काही ना काही अट्रॅक्शन तर राहतेच ना राव. वी आर लाईक अ मॅग्नेटिझम, ह्युमन काइंड, ह्युमन नेचर आहे, त्यामुळे कसं मॅग्नेटिझम वाईब्स थोडं बसून जाते. बट मला नाही वाटत राव का मी त्या मॅग्नेटिझमवर विश्वास ठेवीन म्हणून, कारण बहुत कमी चान्सेस आहे माझे कोण्या मुलीसोबत एंगेज होण्याचे या नागपूरमध्ये. कारण म्हणजे स्वतःचेच प्लॅन खूप आहे ना राव, म्हणजे स्वतःच प्लॅन मी खूप बनवतो माझ्या लाईफला बेटर करण्यासाठी. त्यात ती मुलगी येईन ना, मग मी तिच्यासोबत हँगआउट करीन, तर मी कसं बिझी होऊन जाईन. बिझी म्हणजे तिला फिलिंग गुड करण्यासाठी मी माझ्या फिलिंगची बंदी मा बहिणीक करीन, आणि मग शी फील्स गुड, देन आय फील्स गुड, अँड देन वी आर बीन सो ग्रेट टू इच अदर. दॅट इज नॉट अ गुड थिंग मॅन. कारण नाही का, बेटर आहे थांबून जा, किंवा अरे ठीक आहे ना राव, म्हणजे एका मुलीसोबत नाही करत, ओके ठीक आहे, कळलं ओके. बट मी एक टीनेज बॉय आहे, माझं वय 23 आहे, आणि मी ग्रोन अप होऊन राहिलो आहे. सो आय नीड इट दॅट वन. सो तर मग घेणं राव, जाणं, पुढे जा आणि कोणा मुलीला प्रपोज कर, अँड देन यू डू व्हॉट यू वॉन्ट, राईट. राईट. तुला सांग बरं, मामाजीला किती पैसे उठत असेल. मामाजी हार्डली काही शिकले नाही, म्हणजे त्यांनी खूप जास्त शिकले म्हणून त्यांनी ग्रॅज्युएशन केलं आहे, आणि त्यांनी मेहनत केली प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यांनी मेहनत केली प्रॉपरली, त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये 100% दिला. त्यांचं मॅनेजमेंट चांगलं होतं, त्यामुळे ते काफी जास्त डेव्हलप होऊ शकले. आज त्यांना बहुत चांगला पगार आहे, चांगले फ्लॅट, कार वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. माझ्या लाईफमध्ये पण बहुत सारा पैसा, कार, गाडी, पण त्यासोबत येणं स्ट्रेस, ताणतणाव आणि टेन्शन तर राहणारच आहे राव. आय एम अ फिल्म मेकर, सो आय एम.
आता काय वाटते यार इथे, म्हणजे असं वाटते का आता माझ्यापाशी गाडी असती ना तर मी नाही का काढली असती गाडी आणि मस्त फिरलो असतो. किंवा मी करीन एक वेळा कुठे, म्हणजे आता मला समजा जॉब लागली नागपूर खापरखेडामध्ये वगैरे वगैरे, ठीक आहे, स्टॉफ लाईक दॅट्स पूर्ण झालं, ते एक दिवस नाही का गाडीत 100 रुपयाचे पेट्रोल टाकेन आणि मस्त नागपूर फिरेन, इकडून तिकडे तिकडून इकडे, जिथं मन फिरेन, जिथं रोड सापडेन तिकडे चाललं वगैरे वगैरे. हा, अजून एक इम्पॉर्टंट डिस्कशन करायचं होतं. जून महिन्यात आपला अल्कोहोलचा प्रोग्राम आहे. सूरज, बाबू, तुषार, ही प्रतीक वगैरे 4 जण भेटून. तर आता मी तर नागपूरला होऊन राहिलो सेटल, तर पाहू कसं आहे काय वगैरे कसं होते. अँड देन वी शुड थिंक अबाउट दिट लेटर. सो या लेटर असं वाटतं आर्टिफॅक्ट एपिसोड क्विटच नाही करावं, असं सुरूच राहू द्यावं आणि मी फक्त बडबड करत राहावं, जे येईन डोक्यात ते बडबड करत राहावं. म्हणजे मी चुप नाही राहत ना, त्यामुळे मला का बहुत फ्री वाटते यार हा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केल्यावर. फ्री वाटते, म्हणजे मी लाईफमध्ये बहुत जास्त हे करीन, डेव्हलपमेंट स्वतःचं प्रगती करीन, पण मी ज्याप्रमाणे आर्टिफॅक्ट एपिसोड हे केला आहे, इन्व्हेंट केला आहे, तर माझ्या लाईफमध्ये नाही का बहुत चांगलं फिलिंग होतं. म्हणजे एव्हरीडे मला माझ्या लाईफमध्ये मला का पाहिजे, एव्हरीडे होणारा एक्सपिरियन्स तो तर शेअर होतेच आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. दॅट इज गुड. अनदर थिंग इज मी एव्हरीडे ॲक्सेलरेट करतो माझ्या लाईफला तिथपर्यंत जाण्यासाठी. एव्हरीडे विचार करतो की असं जायचं आहे, तसं जायचं आहे, अशा प्रकारे करायचं आहे, तशा प्रकारे करायचं आहे. आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये काही राहिलं नाही तर फालतू बडबड पण करायची. दॅट इज गुड थिंग. कारण कोण ऐकणार आहे आता, कोणीच नाही ऐकन ना. ठीक आहे ना, नको ऐकू ना, रेकॉर्ड तर करून ठेव फक्त. हू नोज, कारण पुढे जाऊन किती महत्वाची गरज लागन आर्टिफॅक्ट एपिसोडची ना. आणि मला वाटतं याची बहुत जास्त गरज लागन पुढे, कारण समोर आर्टिफॅक्ट एपिसोडची. आय डोंट नो व्हाय आय एम डुईंग दिस, बट इट फील्स रिअली गुड टू मी. म्हणजे कोणी म्हणते का एक बंदा आहे जो व्हेजिटेरियन आहे आणि त्याला मांस खाल्ल्याने खूप चांगलं फील होत आहे, तर मग खाणं राव. मग त्यात तू कशाला तुझे हे पाहून राहिला कल्चर, तुला ते करून चांगलं वाटत आहे ना, तर दॅट इज गुड. दिस इज गुड. काही जास्त हे नाही, म्हणजे एक्सपेक्टेशन का तुम्ही तेच करावं पाहिजे. ज्या गोष्टी तुम्हाला चांगलं वाटत आहे तर तुम्हाला करायला पाहिजे, डबल करायला पाहिजे. सो दॅट मेक्स रिअली परफेक्ट. सो या, इट इज. एक मिनिट. ओ बॉय, आता मी इथे वरती चढलो आहे. इथे काही हवा तर वगैरे काही येत नाही. इथे मला मगाशी सुरू होती थोडीशी हवा. आता जो मी व्ह्यू पाहून राहिलो ना, दॅट इज सो ऑसम. इथे समोर एक बिल्डिंग आहे, त्याच्या मागे पूर्ण कॉन्क्रीटचं जंगल आहे. लेफ्ट साईडनं एक टावर आहे, त्याला खूप सारे रेडिएशन काय म्हणतात त्याला, जे मोबाईलमध्ये सिग्नल येते ना ते कुठून येते, या टावरसोबत येते. या टावरला असलेले अँटिनाज लिंक असतात सॅटेलाईट सोबत, आणि त्यामुळे ते एक आहे, एक टावर, मोबाईल टावर समजून घ्या. मोबाईल टावर आहे म्हणजे इथे काय होऊ शकते, मोबाईल टावर आहे म्हणजे इथे कोणताही पक्षी येऊ शकत नाही. बहुत कमी चान्सेस आहे, म्हणजे बहुत लिटरली दिसेल इथे कोणता पक्षी वगैरे. प्लस कावळा, चिमणी सोडून द्या, कोकिळा, नथिंग, नॅचरल थिंगचं बिलकुल नाही. हमिंग बर्ड्स, बी, मधमाशा बिलकुल नाही. ते तर राव या रेडिएशनमध्ये येऊ शकत नाही, त्यांना तर
बहुत जास्त खतरा आहे त्या गोष्टीपासून. अदर थिंग्स, इथे मच्छर पण नाही, सो दॅट इज गुड थिंग, कारण मच्छर नाही त्यामुळे. बट समटाइम्स इट लुक्स बॅड वेन इट्स गुड. या रेडिएशनचा आपल्याला पण खतरा आहे. बरं ठीक आहे, मी एक स्वतःला नाही का खूप जास्त टॅलेंटेड तर नाही म्हणत, आणि सायंटिस्ट वगैरे तर बिलकुल म्हणत नाही, आणि माझी एवढी ऐपत पण नाही का यांना काही प्रश्न वगैरे विचारावं. बट मी एक ह्युमन बिंग्स आहे, त्यामुळे मला थोडा प्रश्न तर येतेच राहावं, मला त्याची आन्सर पाहिजे. पोल्युशन म्हणजे काय? सिम्पल थिंग आहे, काही एकदम न समजण्यासारखा क्वेश्चन तर बिलकुलच नाही. हां, तर पोल्युशन म्हणजे काय? पोल्युशन म्हणजे माणसाला हानी होणारा जो गॅस आहे तो, का नॅचरल पद्धतीला हानी होणारा. समजा जर मी CO2 धरू, कार्बन डायऑक्साईड, माणसासाठी रॉंग आहे, बट प्लांट किंवा याच्यासाठी, वनस्पतीसाठी दॅट इज गुड. तर मग CO2 ला आपण पोल्युटेड काऊन म्हणतो? कारण ते आपल्यासाठी हानी आहे. बट वाय वी थिंक लाईक दिस इज अवर ओनली प्लॅनेट? या प्लॅनेटमध्ये तर बहुत सारे लिव्हिंग थिंग्स आहे. प्लीज यार चुप राहा यार, आता बंद कर यार आर्टिफॅक्ट एपिसोड. काही बडबड करायचं म्हणजे बडबड करायचं, काही बडबड करणार नाही, जाऊ दे. This is the My Artifact episode number 446, part 2 right now. We're at Maharashtra. Thank you.